गेल्या 5 वर्षात एक नाही तर तब्बल 6 वेळेस पालकमंत्रीपद बदलण्यात आले. सोलापूर जिल्ह्याने 5 वर्षामध्ये 6 पालकमंत्री बदलले. ठाकरे सरकार असतानासुद्धा आणि त्यानंतर शिंदे सरकार आले तरी पालकमंत्री हे बदलतच राहिले. जिल्ह्यातीलच पालकमंत्री व्हावे अशी अनेक नेत्यांना आणि जनतेला आशा होती, पण बाहेर जिल्ह्यातीलच पालकमंत्री झाले. यावेळेससुद्धा जिल्ह्यातील कोणाला पालकमंत्री पद मिळेल असं सर्वांना वाटत होतं, पण तसं न होता बाहेर जिल्ह्यातीलच नेत्यांना पालकमंत्रीपद देण्यात आलं. यामुळे अनेक मातब्बर नेते हे नाराज झाल्याचं दिसत आहे. तर सामान्य जनतेलाही बाहेर जिल्ह्यातील पालकमंत्री असल्यामुळे आपल्या समस्या मांडण्यामध्ये त्रास होत असल्याचं दिसत आहे. हे 5 वर्षापासूनच नागरिकांचं म्हणणं होतं. जिल्ह्याला मंत्रिपद तर मिळालेच नाही, पण पालकमंत्रीसुद्धा बाहेर जिल्ह्यातील झाले. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर मंत्रिपद मिळेल अशी आशा सोलापूरकरांना होती, पण एकही मंत्रिपद मिळाले नाही. पालकमंत्री तरी शेवटी जिल्ह्यातील होतील अशी अपेक्षा होती, परंतु सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद हे जयकुमार गोरे यांना मिळाले. तर गेल्या 5 वर्षात 6 पालकमंत्री हे सोलापूर जिल्ह्याने पाहिले आहे. महाविकास आघाडीच्या काळात दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, जितेंद्र आव्हाड व दत्तात्रय भरणे. महायुतीच्या काळात राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील यांच्याकडे पालकमंत्रीपद राहिले. 2024 साली महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर जयकुमार गोरे यांच्याकडे पालकमंत्रीपदाची धुरा सोपविण्यात आली. यामुळे स्थानिक जिल्ह्यातील पालकमंत्री नसल्यामुळे जिल्ह्यातील अनेक मोठे नेते नाराज झाल्याचं दिसत आहे.